नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर असे 5 दिवस उपोषण केलं। या उपोषणामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला आणि मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। मात्र यावरून सध्या ओबीसी नेते नाराज झाल्याचं दिसून येतंय। एवढंच नाही तर राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार एखाद्या व्यक्तीच्या गावात नातेसंबंधात कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याला प्रतिज्ञापत्राच्या आधारे जातीचा दाखला मिळेल, परंतु यावरून ओबीसी नेते संतप्त झाले आहेत। नातेसंबंधात प्रमाणपत्र असेल तर कुणीही प्रतिज्ञापत्रा आधारे कुणबी होईल अशी भीती छगन भुजबळ आणि इतरांना आहे। शिवाय बोगस कुणबी प्रमाणपत्र काढले जात असल्याचाही आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे। बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की GR प्रमाणे जे पात्र असतील त्यांना कुणबी जातीचे दाखले मिळतील। अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 2 समित्या त्यांचा अहवाल देणार आहेत, त्यावरून प्रमाणपत्र मिळेल। फडणवीस पुढे म्हणाले की पुराव्यांच्या कागदपत्रांवर कुठलीही खाडाखोड चालणार नाही। ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार आहे। छगन भुजबळ यांचा आक्षेप असेल तर त्याचीही दाखल्यांवर कुणी तक्रार केली तर उचित कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मात्र तरीही मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायमच आहे। आता ते ओबीसी समाजासाठी पुढे कोणता निर्णय घेणार आणि कोणती आक्रमक भूमिका करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।